रव्याचा खमंगपणा आणि खोबऱ्याची रिच टेस्ट आणि त्यावर मिक्स फ्रूट जॅमची गोड मज्जा. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत एकदम स्पॉन्जी आणि टेस्टी रवा कोकोनट जॅम केक. रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या प्राचीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी प्राचीज किचनमध्ये माझ्या सर्व मित्रमैत्रिणींचं मनापासून स्वागत. चला तर मग आपल्या किचनमध्ये सगळ्यात आधी आपण घेऊयात एक मिक्सरचं मोठं भांडं आणि याच्यामध्ये घालूयात रवा. बारीक मोठा कुठलाही रवा घेतला तरी चालेल. आता याच्यामध्ये घालूया साखर. ही आपली रेग्युलरवाली साखर आहे जी आपण चहाला वापरतो. आता हे आपल्याला मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचे. हे बघा, मिक्सरला फिरवून घेतले. हे मी एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते. आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये घेऊयात दही. दही शक्यतो रूम टेम्परेचरवरचं घ्यायचं आहे आणि फ्रेश घ्यायचं आहे. आंबट दही शक्यतो वापरू नका. आता घालूयात रिफाईंड ऑइल. हे रेग्युलरवालं सोयाबीनचं तेल आहे. न्यूट्रल ऑइलच वापरा, मोहरी किंवा शेंगदाणा तेल वापरू नका. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झाले. आता याच्यामध्ये घालूयात आपण जो रवा आणि साखर दळून घेतला होता मिक्सरवरती, तो संपूर्ण याच्यामध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ. व्हॅनिला इसेन्स. तुमच्याकडे जर हा व्हॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही विलायची पावडर घातली तरीही चालेल. व्यवस्थित चांगलं मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये घालूयात दूध. दूध हे रूम टेम्परेचरवरचं आहे आणि आपल्याला दूध थोडं थोडं करून घालायचं आहे. एकदम सर्व दूध घालायचं नाही आहे. परत हे चांगलं एकदा मिक्स करून घेऊयात आणि याला झाकून आपल्याला 30 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून याच्यातला रवा चांगला भिजेल. 30 मिनिटं झालेले आहेत. चेक करूयात. व्यवस्थित रवा चांगला भिजला आहे याच्यामधला. एकदा मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये घालूयात मिल्क पावडर. रेडीमेड खोबऱ्याचा किस आहे हा, तो याच्यामध्ये मी घालते. हा तुम्हाला बाजारात इझिली अवेलेबल होऊन जाईल. आता एकदा ह्याला मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये घालूयात बेकिंग पावडर, बेकिंग सोडा. आता उरलेलं दूध याच्यामध्ये घालून आपल्याला हे बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला इतपत हवी आहे. इतपत हे बॅटर आपल्याला घट्ट ठेवायचं आहे. इथे मी एक असा टीन घेतला आहे. याच्यामध्ये हे बॅटर मी पोर करून घेते आहे. तुमच्याकडे जर असा टीन नसेल तर तुम्ही कुकरचा डबा किंवा पातेलं वापरलं तरी चालेल. फक्त त्याला तेलाने ग्रीस करून घ्या. व्यवस्थित टीन टॅप करून घेऊयात. मी गॅसवरती कढई 5 मिनिटांसाठी गरम करून घेतली होती. त्याच्यामध्ये हा टीन आपण ठेवून देऊयात. हा केक आपल्याला 40 ते 45 मिनटं अगदी लो फ्लेमवरती झाकून बेक करून घ्यायचा आहे. 45 मिनटं झालेली आहेत. केक चेक करून बघूयात. टूथपिक इन्सर्ट करून बघते. टूथपिक अगदी क्लिअर आहे. तुमचा केक जर शिजला नसेल तर त्याला अजून 5 मिनिटे शिजवून घ्या. टीन बाहेर काढून घेऊयात आणि याच्यावरती एखादा स्वच्छ कपडा टाकून ह्याला थंड करून घेऊयात. कपडा यासाठी टाकायचा आहे की जेणेकरून आपला केक ड्राय होऊ नये. इथे मी एक वाटी घेतली. त्याच्यामध्ये घेतला आहे 2 चमचे जॅम. याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हा जॅम आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. आता आपला केक चांगला व्यवस्थित थंड झालेला आहे. आता आपण तो डिमोल्ड करून घेऊयात. एका प्लेटवरती त्याला काढून घेऊयात. इथे एक छोटीशी टिप आहे. केक तुम्हाला कपड्याने झाकून फक्त 5च मिनटं ठेवायचा आहे आणि लगेचच डिमोल्ड करून घ्यायचा आहे. तुम्ही जर जास्त वेळ तो मोल्डमध्ये ठेवला तर त्याला खालनं पाणी सुटू शकतं आणि केक ओला होऊ शकतो. तुम्ही 5 मिनटानंतर त्याला कुठल्याही एखाद्या वायर रॅकवरती किंवा जाळीवरती ठेवू शकता, जेणेकरून तो व्यवस्थित असा थंड होईल. मी याचा पेपर काढून घेते आणि याच्यावरनं लावूयात आपण जॅम लावून याला आपण खोबऱ्याच्या खीस घालून व्यवस्थित असा डेकोरेट करून घेणार आहोत. याची स्लाइस करून बघूयात. आतलं टेक्स्चर कसं आलं ते आपल्याला कळेल. हे बघा, एकदम इझिली तो कट होतोय, म्हणजे कळतंय आपल्याला की तो किती स्पॉन्जी आणि किती मऊ झाला आहे. तर तयार झाला आहे आपला कोकोनट जॅम केक. हा तुम्ही संध्याकाळच्या चहासोबत एन्जॉय करू शकता किंवा मुलांच्या डब्यातही देऊ शकता. हा रवा कोकोनट जॅम केक नक्की करून पहा आणि कसा झाला आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर मंडळी, हा मस्तपैकी मऊ आणि स्पॉन्जी रवा केक तुम्हाला कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका. आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या प्राचीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.